नमस्कार. स्वागत आहे आपले आजच्या या व्हिडिओमध्ये. बिझनेस कन्सल्टंट असल्यामुळे माझ्याकडे फक्त बिझनेस रिलेटेड किंवा बिझनेसच्या प्लॅन रिलेटेड नाही, तर बरेचसे बिझनेसमध्ये अडथळे येणारे काही प्रश्न येतच असतात. आणि वैयक्तिक मला असं वाटतं, की या प्रश्नांना ॲड्रेस करण्यासाठी आपण त्या फील्डच्या एक्सपर्ट्सला ते जर प्रश्न विचारले, त्यांच्याकडनं माहिती घेतली, तर आपल्याला 100% त्याचा फायदा होऊ शकेल. आणि आज असेच काही प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रणवजित काळदाते, सायकॅट्रिस्ट, माइंडसेट अँड वेलबिंग कोच. डॉक्टर काळदाते, आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. सो आजचा टॉपिक आहे मेंटल स्ट्रेंथ. आणि मेंटल स्ट्रेंथ म्हणलं की मग सायकॅट्रिस्ट शिवाय कोण आपल्याला चांगले उत्तर देऊ शकेल. सो त्यासाठी डॉक्टर, आमच्याकडे जे नेहमी प्रश्न येत असतात त्यापैकी तुमच्या फील्डच्या एक्सपर्टीज रिलेटेड काही प्रश्न मी आज तुम्हाला विचारू इच्छितो. शुअर. सो सुरू करूयात आपल्या पहिल्या प्रश्नापासून. सो डॉक्टर, आमचा पहिला प्रश्न आमच्याकडे जो आला होता तो हा आहे की ऑब्विसली हे जे काही आजचं जग आहे, बिझनेस वर्ल्ड आहे, त्यामध्ये जे डेली चॅलेंजेस येत असतात, बिझनेस ओनरला चॅलेंजेस फेस करावं लागतात, तर त्या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी आपली मेंटल स्ट्रेंथ आपण कशी वाढवू शकतो किंवा कशा प्रकारे आपण आपली मेंटल स्ट्रेंथ डेव्हलप करू शकतो? बरोबर. डेली चॅलेंजेस जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस ते फक्त बिझनेस ओनर्सलाच येतात असं नाही, की प्रत्येक माणसाला, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक वयस्कर माणसाला, प्रत्येक स्त्री पुरुषाला, सगळ्याला येत असतात. चॅलेंजेस आयुष्यातले काय अडथळे, उतार चढाव हे काय फक्त एका पर्टिक्युलर व्यक्तीलाच येतात किंवा कुणाला येतात कुणाला येत नाहीत असं नसतं. ते काही भेदभाव काही करत नाहीत. तर सर्वात पहिलं आपल्याला जेव्हा म्हणतो की आपल्याला बिझनेसमध्ये चॅलेंजेस येतात, चॅलेंजेस म्हणजे नक्की काय, आपल्याला त्याच्याकडचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. चॅलेंजेसला आपण अडथळा म्हणून बघितलं तर नक्कीच त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे नुकसान होणार आहे. पण चॅलेंजेसला जर तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यातनं तुमची ग्रोथ होणार आहे, त्याच्यातनं तुमचा तो अडथळा पार होणार आहे. आणि कितीही ती अवघड गोष्ट असली तर त्याच्यातनं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बाहेर येणार आहात. आणि त्यालाच आपण रेझिलियन्स म्हणतो. की रेझिलियन्स म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीवर तुमच्या आयुष्यात अडथळा आला तर त्याच्यातनं आपण बाहेर जसं पडतो त्याच्यामुळे आपला रेझिलियन्स डेव्हलप होतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी स्प्रिंग असते, त्या स्प्रिंगला आपण प्रेस केलं तर काय होतं, त्याला एखादा फोर्स लावला तर काय होतं, की ती स्प्रिंग दाबली जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ती स्प्रिंग सोडता तर ऑटोमॅटिकली ती स्प्रिंग मोठी होते आणि बाउन्स बॅक होते. त्या बाउन्सिंग बॅक मेकॅनिझमला आपण म्हणतो की बाबा ह्याचा रेझिलियन्स चांगला आहे किंवा ह्या पर्टिक्युलर स्प्रिंग मध्ये रेझिलियन्स आहे. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही त्या चॅलेंजेसवर तुम्ही मात करू शकता. येस अनिकेत. येस, थँक्यू डॉक्टर. सो बट ह्याला थोडं अजून मी स्पेसिफाय करू इच्छितो. तुम्ही जसं म्हणलात की चॅलेंजेस हे तर ऑब्विसली प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक एज ग्रुपमध्ये असतातच. पण बिझनेस स्पेसिफाईड चॅलेंज जे असतात, जसं की कॉम्पिटिशन आहे, मग मी त्यांना कोणते प्रोडक्ट्स पिच करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये काय होतं, ऍज अ बिझनेस कोच मी त्यांना गाईड करू शकतो किंवा त्यांना मी कन्सल्ट करू शकतो. बट तिथे काय होतं, तिथे कुठेतरी मला पर्सनली असं फील होतं की माइंडसेटचा पण येतो. म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं पण गरजेचं आहे. मी एक स्ट्रॅटेजी सांगितली किंवा तुम्ही एक्स फॅक्टर तुम्ही यूज करा, ज्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही चांगलं उतरू शकता, टिकू शकता आणि कॉम्पिटिशनला तुम्ही मात पण करू शकता. पण बरोबर. त्यासाठी तुमची मेंटल स्ट्रेंथ आणि माइंडसेट पण खूप महत्वाचा असतो. त्यासाठी आपण काय करू शकतो? सर्वात महत्वाचं, जसं मी सांगितलं, चॅलेंजेस हे एक तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. हम्म. दुसरी गोष्ट की तुमचा गोल काय आहे, तुमचे जे तुम्ही गोल सेट केलेत तुमच्या बिझनेस रिलेटेड, आयुष्या रिलेटेड, तुमचे लॉंग टर्म शॉर्ट टर्म जे गोल्स आहेत ते किती अचिवेलेबल आहेत आणि किती रिअलिस्टिक आहेत. कधी कधी आपण अनरिअलिस्टिक, आउट ऑफ द वर्ल्ड असे काहीतरी गोल्स ठेवतो आणि जे रिअलिस्टिक नसतात त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात. मग त्या
पर्टिक्युलर गोल्स आपण अचीव करताना जे काही आपल्याला चॅलेंजेस येतील त्याच्यावर आपला फोकस असणं गरजेचं आहे, आणि ते चॅलेंजेस पार करण्यासाठी आपल्याला तेवढं मोटिवेशन असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता हे तुम्ही हे चॅलेंजेसवर मात कधी कधी करू शकता. सर्वात महत्वाचं असतं की जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता त्यावेळेस. आपण आयुष्यात आता जग एवढं फास्ट झालंय, कोविड नंतर आणि कोविडच्या अगोदरचा काळ खूप बदलला. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की जग एवढं फास्ट झालंय, कॉम्पिटिशन वाढली आहे, सगळ्याला पळायची गडबड आहे. आपण त्याला फास्ट पेस्ड वर्ल्ड म्हणतो. आणि ह्या फास्ट पेस्ड वर्ल्डमध्ये आपण एखाद्या मशीन सारखं चालत असतो. सकाळी उठल्यापासून या गोष्टी करतो, संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं काम चालू असतं. आणि काही काही जणांना झोपेत सुद्धा विचार चालू असतात की बाबा करायचंय काय, उद्या उठून करायचंय काय. त्याच्यामुळे झोप शांत लागत नाही. आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, आपण आपल्या खाण्याकडे लक्ष देत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेणं, हे खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे चॅलेंजेसला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघा, तुमचे गोल सेट करा आणि तुमचं स्वतःची काळजी घ्या. ह्या 3 गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. आणि हे सगळं करून मग तुम्हाला जर जमत नसेल, त्याच्यामध्ये अडचणीवर मात होत नसेल, त्यावेळेस तुमच्यासारख्या एक्सपर्टची मदत घ्या, किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सची मदत घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींची मदत घ्या. तुमच्या सोसायटीमधल्या लोक जे आहेत तुमच्या आजूबाजूला, जे खरंच तुम्हाला हेल्प करू शकतात, अशा लोकांचं गायडन्स, अशा लोकांचा सपोर्ट, अशा लोकांच्या त्यांचा दृष्टिकोन त्या प्रॉब्लेम बद्दलचा जर जाणून घेतला, तर तुमचं चॅलेंजेस ऑटोमॅटिकली कमी होतात आणि तुमची ती मेंटल स्ट्रेंथ निर्माण होते. आणि हे रिपीटेटिव्हली केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्यावर कुठल्याही अडचणीवर मात करण्यासाठीची तुमची प्रोसेस सेट होते. त्याच्यावर कॉन्शियसली तुम्हाला काम करावं लागत नाही. ते ऑटोमॅटिकली त्याच्यावर तुम्ही मात करत 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 पुढे सरकू शकता. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि तुम्ही एकदम छान प्रकारे एक्सप्लेन केलं. डेफिनेटली याचं इम्प्लिमेंटेशन करणं फार आवश्यक आहे लाईफमध्ये. आणि ऑटोमॅटिकली त्याचा मग तुम्ही म्हणल्यासारखा तो रिपल इफेक्ट जो असतो ना, तो हम्म. प्रत्येक बिझनेस ओनरला भेटणारच आहे. चला, बरोबर. तर वळूयात आपण पुढच्या प्रश्नांकडे. सो पुढचा प्रश्न आहे, हा, सो पुढचा प्रश्न असा होता डॉक्टर, की कॅन यू शेअर सम टिप्स फॉर द टू टू फेस दोज चॅलेंजेस. म्हणजे हे जे चॅलेंजेस आहेत बिझनेसमध्ये येणारे, त्यांना फेस करण्यासाठी तुम्ही काही टिप्स देऊ शकता का? राईट. सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही कुठलाही आपल्या समोर अडचणी आली की भांबावून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, किंवा त्याच्यामुळे खूप ओव्हरवेल्म होऊ नका, ज्याच्यामुळे तुमची विचार करायची क्षमता बिघडेल किंवा त्याच्यावर मात करायची क्षमता एफेक्ट होईल, असं काही करू नका. तुम्हाला शांत राहणं, संयमी राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुमचं, जसं मी पहिला सांगितलं, की फोकस्ड राहणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फोकस्ड राहता त्यावेळेस त्या गोष्टी ऑटोमॅटिकली सोप्या व्हायला सुरुवात होतात. ज्यावेळेस तुम्ही काम असतात, काम, तुमची मानसिकता असते, तुमचे शरीर काम असतं, त्यावेळेस तुम्ही त्या अडचणीचं ब्रेकडाऊन व्यवस्थित करू शकता. मग ते प्रत्येक कुठलीही अडचण असेल तर त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये ब्रेकडाऊन करा, की हा बाबा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे, त्याचे छोटे छोटे भाग करा, आणि हा मॅनेजेबल माझ्या हातामध्ये किंवा माझ्या कॅपॅसिटीमध्ये जेवढे काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या, त्या गोष्टी हळूहळू हँडल करायला शिका. की त्याच्यामुळे काय होतं की बिझनेसचा प्रॉब्लेम ब्रेकडाऊन केला तुम्ही, की ते ऑटोमॅटिकली मोठा प्रॉब्लेम आपल्याला छोटा वाटायला लागतो, आणि आपण त्याच्यावर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी टॅकल करू शकतो. आणि थोडंसं तुम्हाला फ्लेक्सिबल राहणं गरजेचं आहे, की बाबा आपला जो वे आहे किंवा आपल्याला जसं वाटतंय तसंच होतं किंवा त्याच पद्धतीने होईल असं नाही. कधी चांगल्या गोष्टी होतात, कधी वाईट गोष्टी होतात. प्रत्येक गोष्टीला आपल्याच पर्स्पेक्टिव्हने बघण्यापेक्षा दुसऱ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघणं, जसे चॅलेंजेस येतील त्या पद्धतीने आपण चेंज होणं, किंवा त्या पद्धतीने आपण फ्लेक्झिबल राहणं हे गरजेचं आहे. आणि जसं मी म्हणलं की सपोर्ट, किंवा तुमचा जो ॲडवाईस देणारा असेल किंवा तुमची जी मदत करणारी जी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीकडे तुम्ही परत लवकरात लवकर तुमचं त्यांच्याकडनं गायडन्स घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्या अडचणीवर तुम्ही मात तर करताल, मेंटली तुम्ही स्ट्रॉंग होतालच. पण जेव्हा तुम्ही त्या अडचणीवर मात करता त्यावेळेस तुम्ही ते सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. की बाबा सेलिब्रेट म्हणजे काय, की बाबा आपल्याला तो एक रिवॉर्ड स्वतःला देणं गरजेचं आहे. रिवॉर्ड देऊन स्वतःला त्याच्यामुळं थोडंसं बूस्ट मिळतो, त्याच्यामुळे स्वतःच्या कार्यक्षमतेवर, स्वतःच्या मोटिवेशनवर बऱ्यापैकी फरक पडतो. आणि हे छोटे छोटे रिवॉर्ड असू द्या, मोठे रिवॉर्ड असू द्या, ह्या आपण स्वतःला देणं गरजेचं आहे आणि ते सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. पण ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं की सेलिब्रेट करणं म्हणजे हेल्दी वेनी सेलिब्रेट करणं. असं नाही की बाबा काही झालं की आपण त्याचा अतिरेक करणं किंवा एखाद्या वाईट गोष्टीकडे सेलिब्रेट करणं, जसं की दारू पिणं किंवा बाकीच्या अल्कोहोल जे आहेत, सिगरेट आहे, अशा गोष्टी करणं.
हा चुकीचा आहे. तर सेलिब्रेशन करणं हे हेल्दी वेनी पाहिजे तुमचं, किंवा तुमचा रिवॉर्ड स्वतःला जे तुम्ही देताय तो हेल्दी रिवॉर्ड पाहिजे. तरच तो रिवॉर्ड किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामागचा जो हेतू आहे तो साध्य होईल. अदरवाईज त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. आपल्याला ते कळतही नाही, पण ते लॉंग टर्म मध्ये आपल्याला नुकसान करून जातं. तर हेल्दी वे ऑफ सेलिब्रेशनची काही उदाहरणं देऊ शकता, म्हणजे लोकांना अजून क्लिअर होईल. हेल्दी वे ऑफ सेलिब्रेशन म्हणजे काय, की तुम्हाला कुठल्या गोष्टी करण्यात आनंद वाटतो. हम्म. बरोबर आहे. आता तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली, पिक्चर बघायला गेलात, आनंद वाटतो, हा, सेलिब्रेट करणं झालं. राईट. कुठे जेवायला गेलात, सेलिब्रेट करणं झालं. एखादी गोड वस्तू तुम्हाला खायला आवडती पण तुम्ही खात नाहीत, ती करणं असेल. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही आयुष्यभरात सॅक्रिफाईस करता कामाच्या ह्याच्यामध्ये, बिझनेसच्या आयुष्यामध्ये, की बाबा आपल्याला हे या गोष्टीसाठी वेळ नाही, ही गोष्ट आपण नाही करू शकत, त्या गोष्टी तुम्ही करून स्वतःला रिवॉर्ड देऊ शकता. किंवा एखादा मोठा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस तुम्ही फिरायला गेलात, कुठेतरी ट्रिपला गेलात, हा मोठा रिवॉर्ड झाला. तिथं बघ तुम्ही फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करताय. बऱ्याच वेळेस तुम्ही फॅमिलीसोबतचा टाइम हा सॅक्रिफाईस करता बिझनेसच्या धावपळीमध्ये. तुम्ही फॅमिलीसोबत स्वतःला वेळ देणं, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणं, हा तुमच्यासाठी तर रिवॉर्ड असतोच, पण तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा एक गिफ्ट असतं. त्याच्यामुळे अशा काही छोट्या गोष्टी असतात तुम्ही करू शकता. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या डिफाईन करू शकता, की हेल्दी हेल्दी काय, अनहेल्दी काय, हे सांगायला आपल्याला खूप जास्त काही नॉलेज लागते किंवा असं काही नाही. साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, ह्या गोष्टी आपल्या शरीराला नुकसान करू शकतात, आपल्याला नुकसान करू शकतात, किंवा आपल्या बिझनेसला नुकसान करू शकतात. त्या गोष्टीला तुम्ही लक्ष देणं गरजेचे, की हे अनहेल्दी वेज आहेत आणि हेल्दी वेज आहेत ज्याच्यामुळे आपला फायदा होईल, आपली ग्रोथ होईल. त्याच्यामुळे आपल्याला नुकसान नाही, आपल्याला आनंद मिळेल, हॅपीनेस मिळेल. आपल्या सेलिब्रेशनमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्याला काहीतरी त्या गोष्टीचा आनंद मिळेल. अशा ज्या गोष्टी असतात त्या हेल्दी आपण म्हणू शकतो. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं ना त्या पद्धतीने म्हणजे चॅलेंजेसला फेस करण्याच्या टिप्स तुम्ही जशा सांगितल्या, त्यामध्ये मला पर्सनली काय फेस होतं ज्यावेळेस मी कन्सल्टेशन घेतो, त्यांना मी सांगतो की तुम्हाला स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग कशी करायची आहे. ठीक आहे. राईट. त्यामध्ये मी त्यांना सांगतो की बुवा तुम्ही ही फर्स्ट स्टेप करा, नेक्स्ट स्टेप ही, नेक्स्ट स्टेप ही, नेक्स्ट स्टेप ही. पण बरोबर. त्यामध्ये मला जाणवतं की तिथे ना माइंडसेटचा म्हणजे मेंटल स्ट्रेंथचा पण खूप मोठा रोल असतो. की हम्म, हम्म. फक्त स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग किंवा इम्प्लिमेंटेशनचं गायडन्स देण्यापेक्षा त्यासोबत आपण जर मेंटली पण तुम्ही स्ट्रॉंग असाल, येस नाही ह्या ज्या टिप्स आहेत ह्या इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे, छोटे छोटे चॅलेंजेस रिझॉल्व्ह करणं आवश्यक आहे, आणि इवन दो ग्रोथ रिलेटेड पण त्या स्टेप्स आपण फॉलो करणं गरजेचं आहे. तर तो बरोबर. ह्या गोष्टी सांगत असतो. पण ऑब्व्हियसली तुम्ही जसं गाईड केलात त्या पद्धतीनं तुम्ही मेंटली पण तेवढं स्ट्रॉंग असलात तर ऑब्व्हियसली स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग प्लस मेंटल स्ट्रेंथ या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने तुमची ग्रोथ होणं जास्त सोपं होतं आणखी. बरोबर. बरोबर. धन्यवाद डॉक्टर त्या तुमच्या ह्या गायडन्स बद्दल. सो आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे डॉक्टर की हाऊ टू डेव्हलप डिसिजन मेकिंग स्किल्स. म्हणजे ऑब्व्हियसली बिझनेसमध्ये डिसिजन घेणं हा सगळ्यात क्रुशियल पार्ट असतो. येस, म्हणजे येस. तुमचा योग्य डिसिजन आणि अयोग्य डिसिजन यामध्ये पूर्ण बिझनेस मॅटर करतो, तो छोटा असो की मोठा असो. तर हम्म, मग हम्म. त्यासाठी आपण आपली डिसिजन मेकिंग स्किल कशी डेव्हलप करू शकतो? बरोबर. डिसिजन हा सर्वात खूप मोठा पार्ट आहे तुमच्या बिझनेसचा, की डिसिजन हे तुम्ही योग्य वेळात घेताय का नाही, त्याच्यासाठी किती वेळ लावताय, आणि किती लवकर घेताय, किती उशिरा घेताय, त्याच्यावर सगळं तुमचा डिसिजनवर सगळं पुढचं अवलंबून असतं. तुमच्या बिझनेसची ग्रोथ, प्रॉफिटेबिलिटी, परफॉर्मन्स, हे सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर डिसिजन मेकिंगसाठी साधा बेसिक पहिली गोष्ट आहे की तुम्ही डिसिजन घेण्या अगोदर त्या डिसिजन जो घेणारे जो प्रश्न आपल्या समोर आहे त्याच्याबद्दलची जेवढी शक्य होईल तेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः गॅदर करा. स्वतःचा रिसर्च करा, स्वतः माहिती करून घ्या. तुम्ही जसं आता म्हणलं की तुम्ही स्टेप सांगता तुमच्या क्लायंटला, एक दोन तीन, आणि ते करताना किंवा त्याचा माइंडसेट, त्यांच्या माइंडसेटमुळे त्या फॉलो करताना त्यांना अडचणी येतात. फक्त मग ज्यावेळेस तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करता, रिसर्च करता, तुम्ही जेव्हा कन्सल्ट करता एखाद्या तुमच्या एक्सपर्टला, त्यावेळेस त्यांच्यासोबत ह्या गोष्टी रिसर्च डिस्कस करा. बरोबर आहे. आणि त्यांच्याकडनं इनपुट घ्या, त्या कन्सल्टंटकडनं तुम्ही इनपुट घ्या, किंवा त्या व्यक्तीकडनं तुम्हाला जे काही कोणी गाईड करतात त्यांच्याकडनं इनपुट घ्या. दुसरं की ज्या तुमच्या डिसिजनमुळे जे कोणी एफेक्ट होणार आहेत किंवा ज्या कोणी गोष्टी आहेत त्यांचा इनपुट घ्या, की बाबा तुम्हाला तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल. बरोबर आहे. आणि हे सगळं केल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही मग तुमच्या डिसिजनचे वेगळे वेगळे अल्टरनेटिव्ह काय आहेत, की तुम्ही हा निर्णय घेतला, त्यामध्ये प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत,
आणि नुसतं प्रोज आणि कॉन्स हे न बघता तर आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस त्या अल्टरनेटिव्हचे बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामध्ये ह्या अल्टरनेटिव्ह तुम्हाला लक्षात आले की त्याच्यानंतर येतं की तुम्ही त्या एखाद्या पर्टिक्युलर निर्णयाची रिस्क किती आहे, किती रिस्क तुम्ही घेऊ शकता, किती तुम्हाला त्या रिस्क घेण्यामुळे फायदा आहे, रिस्क किती तुमच्या त्या डिसिजनचा फरक पडणार आहे. आणि त्या रिस्क टेकिंग बिहेवियर सुद्धा तुमचा तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि त्या प्रत्येक तुमच्या डिसिजनचा इम्पॅक्ट तुमच्या डे टू डेच्या ॲक्टिव्हिटीज बिझनेसच्या वर तर पडतोच आणि लॉंग टर्म ॲक्टिव्हिटीवर पडतो. आणि सर्वात शेवटचं असतं की बाबा तुमचं इतक्या वर्षाचा त्याच्यातला एक्सपिरियन्स, तुमचा स्वतःचा अभ्यास, त्याच्यावर तुमचं इन्स्टिंक्ट डिपेंड केलेलं असतं. त्याच्यामुळे तुमचं जे आतून तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काय वाटतं त्या इन्स्टिंक्टवर तुम्ही नेहमी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यास केला असेल, वरच्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या असतील, तर तुमचे इन्स्टिंक्ट डेफिनेटली तुम्हाला गाईड करेल आणि डेफिनेटली तुम्हाला राईट डायरेक्शनमध्ये घेऊन जाईल. ठीक आहे. आणि हे सगळं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही तुमचे इन्स्टिंक्ट किती चांगल्या प्रकारे वापरता किंवा तुमचे इन्स्टिंक्ट किती तुमच्या कामाला आले हे तुमच्या पास्ट डिसिजनवर भरपूर डिपेंड करतं. किंवा मागच्या वेळेस मी ही प्रोसेस फॉलो केली, हे डिसिजन घेतलं, त्याच्यातनं आउटकम काय आलं, ते योग्य डिसिजन होतं का नव्हतं, मग ह्यावेळेस वेगळं काय केलं पाहिजे. ह्या वेळेसमध्ये आणि मागच्या वेळेसचं अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे आणि आपण स्वतःशी ऑनेस्ट राहिलं पाहिजे. तरच आपल्याला ते डिसिजन घेताना सोपं जाईल. आणि आपण ह्या डिसिजन घेतल्यानंतर जो काही त्याच्या पुढचा जो त्याचा परिणाम होणार आहे त्याच्यासाठी आपण तयार होऊन त्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे. तरच आपण तो प्रॉपर डिसिजन घेऊ शकतो आणि योग्य वेळात घेऊ शकतो. बरोबर. ह्याचंच एक फॉलोइंग क्वेश्चन आहे की हम्म. डिसिजन घेताना बऱ्याच म्हणजे माझ्या कन्सल्टेशन कॉल्समध्ये मी पाहिलेलं आहे की लोकांमध्ये फिअर असतो की हा डिसिजन मी घेऊ का नको. ठीक आहे, फर्स्ट. हम्म. आणि सेकंड म्हणजे प्रोकास्टिनेट करतात लोक की म्हणजे हे डिसिजन घेतल्याने काय होईल काय नाही होईल. म्हणजे हे थोडंसं मला असं वाटतं की हा ऑब्विसली माइंडसेट किंवा मेंटल स्ट्रेंथचा टॉपिक आहे. तर ह्यावरती हम्म. थोडी तुम्ही लाईट टाकलात तर बरं होईल. कसं आहे की आपल्या सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे त्या गोष्टीवरचा, आपल्या स्वतःवरचा, त्याच्यावर ते डिपेंड करतं की बाबा आपल्याला आपला गोल काय, आपल्याला त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दलचं नॉलेज किती आहे, आपल्याला त्या पर्टिक्युलर बिझनेसमधनं काय अचीव करायचं आहे, आणि ते अचीव करण्यासाठीचं आपल्याकडे तयारी मोटिवेशन आहे का, आणि आपण तेवढी रिस्क ज्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये किंवा ज्या गोष्टीमुळे आपले जे आपण करणार आहे त्याच्यामध्ये घ्यायची आपली कॅपॅसिटी आहे का, आपल्याला निर्णय घ्यायची हे आहे का. ठीक आहे. तर त्या गोष्टी आपल्याला जास्त लक्षात घेणे की रिस्क टेकिंग बिहेवियर, आणि एक आपण नेहमी हेजिटेट करतो कुठल्याही गोष्टीचा, तो कॉन्फिडन्स बिल्ड करणं. आणि त्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीमधनं, पर्टिक्युलर निर्णयाच्या प्रोसेसमधनं जर तुम्ही व्यवस्थित गेलात तर तुम्हाला त्याच्यावर ॲक्ट करणं हे जास्त फायदेशीर होईल. त्याच्यावर मोटिवेशन येईल आणि तुम्ही पटकन त्याच्यावर निर्णय घेऊ शकता. तर ह्याच्या मागचे तुम्हाला त्यांची कारणं पण जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही हा ठीक आहे, ही पर्टिक्युलर प्रोसेस आहे आणि हे तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे आणि तुम्ही का करत नाही. तुम्हाला कुठं हेजिटेट फील होतं की कुठं अडथळा तुम्हाला वाटतोय की बाबा हे फॉलो करण्यामागचं, न करण्यामागचं काय कारण. कारण की त्याच्यामध्ये त्यांचं माइंडसेट जे म्हणतो आपण, ते त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांच्या समज असतो, त्याला बिलीफ्स आपण म्हणतो. तर त्या बिलीफ्स काय आहेत आणि त्या बिलीफमुळे तर अडथळा येत नाही, त्यांच्या स्वभावाचे काही गुणधर्म आहेत त्याच्यामुळे तर काही अडथळा येत नाही, हे बघणं गरजेचं आहे. आणि त्या वेळेस तिथंच ते टॅकल करणं गरजेचं आहे. अदरवाईज हा निर्णय जरी त्यांनी घेतला व्यवस्थित, त्याच्या पुढचे जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्या प्रत्येक निर्णयामध्ये जर त्यांना उशीर होत असेल आणि त्याच्यामध्ये ते हेजिटेट करत असतील, वेळ लावत असतील, तर ती ऑपॉर्च्युनिटी निघून जाऊ शकते किंवा ती त्या वेळेत होणार नाही. जसा आउटकम आपल्याला पाहिजे, जसा गोल अचीव करायचा आपल्याला पाहिजे, तो अचीव होणार नाही. त्याच्यामुळे किती वेळात डिसिजन घेणं आणि किती वेळात त्याच्यावर ऍक्ट करणं, ह्याच्या टाइमलाईन्स आपल्या गोल्समध्ये सेट पाहिजे. बरोबर. आणि मे बी डिसिजन मध्ये तुम्हाला अजून जास्त इझीनेस येऊ शकतं ज्यावेळेस तुमच्याकडे तुमच्या बिझनेसची आणि अदर गोष्टींची इन्फॉर्मेशन प्रॉपर असली तर. बरोबर. तर तुमचा बरोबर. कॉन्फिडन्स पण हाय जातो आणि तुम्ही डिसाईड, कारण तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे तुमच्याकडे किंवा काय चाललंय, काय होऊ शकतं. तर ऑब्व्हियसली तुम्ही मग डिसिजन तिथं व्यवस्थित प्रकारे घेऊ शकता असं मला वाटतं. बरोबर. येस, डेफिनेटली. सो आपण बोलूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. आणि हा लास्ट क्वेश्चन असेल आपल्यासाठी डॉक्टर. कॅन यू सजेस्ट एनी हेल्दी रुटीन्स दॅट अ इंडिव्हिज्युअल कॅन डू डेली टू स्टे मेंटली स्ट्रॉंग. म्हणजे ऑब्विसली बिझनेस हा म्हणजे आज स्टार्ट झाला तर बिझनेसला रिटायरमेंट नसते. ठीक आहे. बरोबर.
आणि बिझनेस हा एक रुटीनच आहे. म्हणजे कुठलाही बिझनेस, तुम्ही स्मॉल बिझनेस घ्या, तुम्हाला सकाळी त्या सेम टाइमला शटर ओपन करायचं, सेम टाइमला क्लोज करायचंय. तुम्ही ऑफिस घ्या, कॉर्पोरेट घ्या, तो एक फिक्स रुटीन तुम्हाला फॉलो करावाच लागतो. इवन दो राईट. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला हॉलिडे भेटतील, तुमच्या मनानं तुम्ही कसंही वर्कआउट करू शकता. बट बिझनेसमध्ये तसं नाही, की तुम्हाला बिझनेसच्या रुटीननुसार तुम्हाला चालावं लागतं. मग ते रुटीन फॉलो करत असताना पर्सनली आपण आपली मेंटल स्ट्रेंथ चांगली करण्यासाठी काय रुटीन फॉलो करू शकतो? बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण की कसं आहे बघा अनिकेत, की हा हेल्दी काय आणि हेल्दी रुटीन काय हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असतं. हम्म. आणि त्यामध्ये होतं काय की बाबा आपण का करत नाही हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आपण बाकीच्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो, आपल्याला वाटतं ही प्रायोरिटी आपली ही आहे. पण प्रायोरिटी मागं म्हणलं की तुमचा सेल्फ केअर ही तुमची प्रायोरिटी पाहिजे, तुमचं स्वतःची काळजी घेणे ही प्रायोरिटी पाहिजे. मला वाटतं सगळ्याला तुम्ही गाडी वापरता, बरोबर आहे. बरोबर. प्रत्येक गाडी ओनर आपल्या गाडीची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करतो. तुम्ही हम्म. नाही केली तर काय होतं हे तुम्हाला माहिती, बरोबर. तुम्ही गाडी जाऊ द्या, मोबाईल वापरता सगळेजण. मोबाईल हम्म. वापरल्यानंतर आपण रोज रात्री तो चार्जिंगला ठेवतो, बरोबर. बरोबर. का ठेवतो तर का बाबा आपल्याला तो दुसऱ्या दिवशी वापरायचा आहे. दुसऱ्या दिवशी चार्ज नसेल तर आपले महत्त्वाचे फोन, महत्त्वाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या वेळेवर होणार नाहीत, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा येईल, फोन स्लो होईल, बंद पडेल. जे काही कामं असतील ते सगळे आपले राहून जातील, वेळेवर चार्जर मिळणार नाही, सगळ्या गोष्टी मोबाईल रिलेटेड झाल्या. तसं आपलं स्वतःचं रुटीन काही ना काहीतरी सेट पाहिजे, कारण की आपल्याला स्वतःला रिचार्ज करणं, रिज्युविनेट करणं हे आपल्याला गरजेचं आहे. कारण की हम्म. तुमचा बिझनेस कधी थांबत नसतो. आपल्या आजारापणामुळे किंवा ह्याच्यामुळे पण तो थांबला नाही पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये, ज्या आपल्याला अवॉइड करता आल्या पाहिजेत त्या नेहमी करणं गरजेचं आहे. सकाळी तुम्ही उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करता? सकाळी उठल्यानंतर तुमचा बेड व्यवस्थित करणे ही साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे सुद्धा एक पॉझिटिव्ह चेंज तुमच्या आयुष्यात होऊ शकतो, हम्म. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक तुमचं बॉडी रेस्ट केल्यानंतर थोडीसं त्याला स्ट्रेच करणं किंवा त्याची थोडीशी एक्सरसाइज करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. सकाळी तुम्ही योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता, माइंडफुलनेस एक्सरसाइज करू शकता, प्राणायाम असेल ते करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता, अर्धा तास चालायला जाऊ शकता, जिमला जाऊ शकता. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पटतात, तुम्ही करू शकता, तुमच्या करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये आहेत त्या तुम्ही करू शकता, बरोबर आहे. ह्याचं बेनिफिट तुम्हाला फिजिकली तरी आहेच, त्याच्यासोबत तुमचं मेंटली, तुमचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन, तुमच्या डिसिजन मेकिंग ह्या सगळ्या ऍस्पेक्टवर त्याचा फरक पडतो, बरोबर आहे. त्याचे बरेचसे फायदे आहेत, हे रिसर्चने सिद्ध करून दाखवलेले, बरोबर आहे. तुमचा डाएट, तुम्ही सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट स्किप करता काही काही लोक, त्याच्यामुळे सकाळचं डाएट, सकाळचं ब्रेकफास्ट हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये फ्रुट्स असतील, हिरव्या पालेभाज्या असतील, प्रोटीन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. सकाळी सकाळी तुम्हाला शुगर अवॉइड करणं गरजेचं आहे, तुमचे कॅफिन चहा हा अवॉइड करणं गरजेचं आहे, पण त्याच्याशिवाय काही जणांचा दिवस स्टार्ट होत नाही. पण तुम्ही ऍटलिस्ट थोडा तरी त्याला डिले करू शकता, थोडंसं एक्सरसाइज केलं, स्ट्रेच केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतर जरी केलं तर दॅट मेक्स अ व्हेरी ह्यूज डिफरन्स. तुमचं एनर्जी लेवल जे दिवसाचं आहे ते खूप चांगलं राहू शकतं, बरोबर आहे. तुमची झोप ही जी आहे ती रोज 7 ते 8 तास कमीत कमी होणं गरजेचं आहे, आणि ती शांत झोप असणं, डिस्टर्ब झोप नाही, व्यवस्थित झोपेची चांगली क्वालिटी असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. आणि दिवसभरात जेव्हा तुम्ही पळापळी करता, प्रत्येक अर्ध्या तासाला, प्रत्येक 45 मिनिटाला 5 मिनिटाचा का पिणं ब्रेक तुम्हाला घेणं गरजेचं आहे. बसून काम असेल तर वॉक करणं गरजेचं आहे. खूप जास्त थांबताय, तुम्ही फिरताय तर थोडंसं बसणं पण गरजेचं आहे. हे बॅलन्स हा खूप महत्त्वाचा आहे दिवसभराच्या रुटीन मधला. या बेसिक गोष्टी तुम्ही रुटीन मध्ये जर फॉलो केल्या तर तुमचा भरपूर फायदा होतो. तुमचं स्ट्रेस लेवल कमी होतात, तुमचा फोकस इम्प्रूव्ह होतो, तुमचे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत हेल्थ रिलेटेड, बीपी, शुगर ह्या सगळ्याच्या गोष्टी लवकर सुरू व्हायला लागल्यात आजकाल लोकांना, त्या डिले होऊ शकतात. त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. झोप ही खूप महत्त्वाची आहे, तुमचा डाएट खूप महत्त्वाचा आहे, शरीराला ऍक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आणि ॲडिशनल हे सगळं करून जर तुम्हाला वेळ मिळाला तर मग तुम्ही माइंडफुलनेस, मेडिटेशन, योगा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. कमीत कमी अर्धा तास चाललं तर हे तरी रेकमेंडेड आहेच. धन्यवाद डॉक्टर आपल्या टिप्स बद्दल. आणि येस, मी 100% ॲग्री करतो तुमच्या या पॉइंटला, बिकॉज तुमच्या एक्झरसाईजनं तुमच्यामध्ये जी रिफ्रेशमेंट येते ना, येस. त्यामुळे तुमचा मेंटल स्ट्रेंथ ऑटोमॅटिकली वाढतो. त्याच्यासाठी डेफिनेटली, तुम्हाला वेगळे काही डेफिनेटली. एफर्ट्स घ्यायची गरज नाही पडणार. म्हणजे तुम्ही फिजिकली डेफिनेटली. फिट राहाल, आणि फिजिकली फिट राहिले की ऑटोमॅटिकली तुमचं माइंड पण फ्रेश राहील. येस. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ऑब्व्हियसली सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे.
जर तुम्हाला सक्सेसफुल अंतरप्रिनर बनायचं आहे, तुम्हाला सक्सेसफुल बिझनेस ओनर बनायचं आहे, तर तुमचा एक प्रॉपर रुटीन असला पाहिजे. तुमची फिजिकल अँड मेंटल स्ट्रेंथ तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे. हे येस. सगळं आपण आज समजून घेतलं डॉक्टर प्रणवजीत काळदाते यांच्या मदतीने. धन्यवाद डॉक्टर आपल्या वेळेबद्दल. आणि तुम्ही फार छान सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. ऑब्विसली जे आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांनी क्वेश्चन रेज केलेत, ठीक आहे, त्यांना या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर भेटले असतील. आणि ऑब्विसली या व्हिडिओच्या मार्फत सगळ्यांना पण याचा बेनिफिट होईल. असेच व्हिडिओ घेऊन आम्ही परत येत राहू. आपले प्रश्न डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक दिलेली आहे, त्या लिंक सोबत तुम्ही तुमचे प्रश्न आमच्याकडे पाठवू शकता. अशाच प्रत्येक तुमच्या चॅलेंजेससाठी आमच्याकडे वेगवेगळे टॉपिक्स आहेत, जसं की आज डॉक्टर प्रणवजीत मेंटल स्ट्रेंथ माइंडसेट यावरती आहेत इथे आपल्यासोबत. त्यानंतर बिझनेस प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज या गोष्टीसाठी मी स्वतः पर्सनली ॲज अ बिझनेस कोच तुम्हाला गाईड करतच राहीन. आणि त्यासोबतच आपल्यासोबत अपर्णा म्हणून आणखीन एक कोच आहेत, जे बिझनेस कम्युनिकेशन अँड तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नेटवर्किंगला कसं इनकॅश करू शकता यावरती तुम्हाला गाईड करतील. तर त्या रिलेटेड काहीही प्रश्न असले तर यासोबत या व्हिडिओ सोबत जे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ, त्या लिंक मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा. आम्ही उत्सुक असेल तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. भेटूयात अशाच इन्साइटफुल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.